ओके 3000 दुर्वेशसाठी 4000 आहे टोटल. पण पंकज नाखवा मॅच खेळते सो नंतर देऊया ते प्राइस. आणि त्यानंतर सन्माननीय हर्षल वाडकर यांना मी विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी. आणि एक ब्रँडेड टी शर्ट आहे 45 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. राहुल टी शर्ट पण घ्या. टी शर्ट घ्या. राहुल कसं वाटतंय सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवलात. गेल्या वर्षीचा वाचपा यावर्षी काढलाय, काय सांगशील? यंदा प्रॅक्टिस आहे तरी पण आउट ऑफ फॉर्म आहे. आता फॉर्म आलाय. एकंदरीत या विजयाचं श्रेय कोणाला देशील? एक मिनिट 5 सर 2 मिनिट मॅच थांबवा. हा आहेत ओके. हर्षच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देता येत आहेत. आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम या ठिकाणी रेडी आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन राहुल मुजावर अँड गन वॉटर स्पोर्ट्स. बेस्ट ऑफ लक फॉर सुपर 4. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा ओके 4 6 साठी 500 रुपये. ओके 2000 रुपये टोटल प्राइस अजून आहेत. वेट दुर्वेश पण आला इथे. सो दुर्वेशशी सुद्धा चर्चा करायची होती पण आता थोडंसं आपण घाईमध्ये आहोत. राहुलचे किती पैसे आहेत पहिले द्या. राहुलचे हा या एक 500 रुपये आहेत आय थिंक. थँक्यू. त्यानंतर दुर्वेशचे किती आहेत? दुर्वेशचे 2000 3000 टोटल. दुर्वेश कॉंग्रॅच्युलेशन्स. वेल प्लेड. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. थँक्यू. सामितचे 500. सामित येस सामित. संकेत जयस्वाल यांच्याकडून 500 रुपये. वेल प्लेड. आणि सतीश पाटील 500 रुपयाचं प्राइस. सतीश पाटील आलेच. येस श्यामगण यांच्याकडून वेल प्लेड. अजून ऋषभ आलेत. ऋषभ येस. रणजित गण यांच्याकडून तुम्हाला 1000 रुपयाचं प्राइज आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. बेस्ट लक. येस मॅन ऑफ द मॅच. अगदी मनाचा मोठेपणा पाहिलाय. स्वतः संघ कॅप्टन आहेत आणि संघ मालकाला ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी डेडिकेट करतायत. सो येस एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दुर्वेश साठी. एक फोटो तर झालाच पाहिजे. जबरदस्त. अप्रतिम खेळ दर्शवलाय आणि स्वतः कॅप्टनने आपल्या स्पॉन्सरला मॅन ऑफ द मॅच दिलेली आहे. थँक्यू. आणि समालोचकांसाठी 1000 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. थँक्यू सो मच दुर्वेशजी. बघा पहिलं सत्र सुरुवात झालेली आहे. या सुपर 8च्या मुकाबल्याचा अंतिम मुकाबला आपण पाहतोय. ज्या वेळेला 9 धावसंख्या झालेली आहे सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाची आणि जिथे एका विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज नितीन मैदानाच्या बाहेर गेलाय. गोलंदाजी मार्कवर. यावेळचा बॉल स्टंप टू स्टंप का टाकलं याचं उत्तर दिलंय परंतु बॉल आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा लगातारची ही दुसरी विकेट गोलंदाजाच्या नावावर. फलंदाज बाद.
लक्ष्मी नाखवा, बरोबर ना, लक्ष्मी नाखवा यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. सो 2 विकेट्स आलेली आहेत. काय अप्रतिम गोलंदाजी होते. गोलंदाज अजिंक्यचं कौतुक, मन भरून कौतुक करेन, कारण ज्या पद्धतीने आशिष नाग आमचे कैलासवासी लक्ष्मी नाखवा यांच्या स्मरणार्थ प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी 500 रुपयाचं प्राइज आहे. स्वतः टीम कॅप्टन इथे आलेले आहेत. अक्षय मुंडे आमच्या सोबत जोडले जात आहेत. अगदी बघा, आशिष नाखवा यांनी जर कॅच पकडली तर अनिकेत नाखवा यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आहे. आज ना कॉमेंट्री कमी आणि बक्षीस जास्त सांगायला लागतात. सो अशी सुद्धा एखादी टुर्नामेंट असते जी आमच्या आठवणीत राहते आणि ती आठवणीत राहणारी टुर्नामेंट म्हणजे अक्षी साखर प्रीमियर लीग. बघा, सध्या धावसंख्या झालेली आहे ती 9. 2 विकेट्सचं पतन. शेवटचा बॉल प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडूवर सिंगल आली होती, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर वाईड सिंगल, विकेट. नाऊ अजिंक्य ही इज ऑन हॅट्रिक. व्हॉट विल बी हॅपन. आदिश पाटील स्ट्राईक एंडला आहे. या बॉलचा बॉल, ओ हो, फ्रंट फुट लाईन चेंडू ड्राईव्ह केलाय स्वतःच्या फॉलोअरमध्ये डायरेक्ट. हो, वेट केलं होतं, थोडीशी संधी आली होती, नामी संधी मी म्हणेन. आदेश पाटील सारखा फलंदाज रनआउट पहिल्या चेंडूवर झाला असता तर सँडी वॉटर स्पोर्ट्सचं काय खरं नव्हतं. आदेश पाटील सँडी वॉटर स्पोर्ट्सचा कर्णधार आहे. आदेश पाटीलची कॅच विकेट किपर आशिष नाखवा यांनी जर सोडली तर विनायक पाटील यांच्याकडून 1,500 रुपयाचं क्रॅश प्राइज आलेलं आहे. सो कॅच सोडली तरी बक्षीस आहे, कॅच पकडली तरी बक्षीस आहे. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट ऑफ अलिबाग. गोलंदाजी मार्कवर स्वतः संघनायक आलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला 10 धावा 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले, 2 डॉट बॉल होते. आणि जरूर या ठिकाणी मी दुर्वेश गणचं कौतुक करेन की आम्हा 2 समालोचकांसाठी सुद्धा 500 रुपयाचं प्राइज दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच. त्यानंतर 10 धावा 2 विकेट्स अशा पद्धतीचं हे धावफलक आपण पाहतोय. पंकज नाखवा गोलंदाजी मार्कवर आलाय. आदेश पाटील ज्या वेळेला स्ट्राईक एंडवर आहेत. स्वतः टीम कॅप्टन आहे आदेश पाटील. आदेश पाटीलची कॅच सोडली तर विनायक पाटील यांच्याकडून जरूर 1,500 रुपयाचं प्राइज असणार आहे. विकेट किपरने स्पेशली सोडली तर. यावेळचा आडवा बॅटने खेळलाय. लॉंगॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळणार. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ झालेली आहे. बघा, उलेश नाखवा यांच्याकडून पारितोषिक आले. पंकज नाखवा यांनी लगातार 2 विकेट्स घेतल्या तर 1000 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. सो प्राइज फुल विकेट आहे. प्रत्येक विकेट तुम्हाला काहीतरी प्राइज देऊन जाणार. धावसंख्येत 1 ने वाढ झाली. 11 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आणि आशिष यांनी कॅच पकडली तर 2,000 रुपये श्यामगण यांच्याकडून. ओ हो, पुल केलाय बॉल, कनेक्शन इम्प्रॉपर आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मिड स्क्वेअर लेग पर्यंत धावत आलाय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. हो, अगदी चतुर चालक आहेत. बघा, उलेश नाखवाने एक आगळं वेगळं पारितोषिक लावलंय. पंकज नाखवा यांनी 2 विकेट्स लगातार घेतले तर 1000 रुपये. आणि त्यानंतर आदेश पाटील यांनी जर लगातार 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं प्राइज आहे उलेश नाखवा यांच्याकडून. या वेळचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. काटा बदलणारा, काटा किर करणारा. व्हेरिएशन फार आवश्यक असते ना अक्षय मुंडे. आपण बऱ्याच वेळेला टेनिस क्रिकेटच्या मॅचेस बघतो की विकेट रीड करणं फार गरजेचं आहे. ही विकेट काय सांगते की फास्ट विकेट जरूर आहे, बॅटवर बॉल चांगला येतोय. सो इम्पॉर्टंट राहणार आहे शरीरापासून बॉल दूर ठेवणं. तर हे करण्यात आलेलं आहे. या बॉलचा बॉल पंकज नाखवा खूप चांगला हँडल करतोय. या बॉलचा बॉल कशा पद्धतीचा असेल. फलंदाज आहे, बॉल आकाशामध्ये असं म्हणताना चुंबन घेऊन आलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली जात आहे. फलंदाज तंबूच्या दिशेला मार्गस्थ. विकेट. गावात दम नाहीये. साखरगाव प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तितकाच दम आहे. कल्पेश नाखवा यांनी जी कॅच, कल्पेश खरत यांनी जी कॅच पकडली ना, तर
उलेश नाखवा यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज आलेलं आहे कॅशसाठी. सो कॉंग्रॅच्युलेशन कल्पेश, वेल डन. खूप चांगला परफॉर्मन्स होतोय. कल्पेश एक अनुभवी प्लेअर आहेत, सो स्वतःच्या बॅटिंगसाठी ते जाणले जातात. पण यावेळेला मी पुन्हा एकदा लकी ड्रॉचा उल्लेख करेन. ज्या वेळेला वेळ संपत आलेली आहे, 5:30 वाजता अगदी लकी ड्रॉ होणार आहे. सो प्रत्येकाने कुपन्स या ठिकाणी यूज करायचे आहेत आणि या सायकल आणि शूज जिंकण्याचा या ठिकाणी मनमुराद आनंद घ्यायचा आहे. संघ अडचणीत आहे. संघाचा संघमालक स्वतः मैदानामध्ये आलाय मुकेश बामजी. बघा, भरभक्कम शरीरयष्टी, एका हाताने सुद्धा षटकार मारण्याची ज्यांच्याकडे कपॅसिटी आहे, मास्टर माइंड ऑफ साखर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, म्हणजे हँडसम बॉय पण मी म्हणेन, पण आता लग्न झालंय दादांचं. सो हँडसम बॉय म्हणणार नाही, हँडसम मॅन. पंकज विरुद्ध मुकेश, अशा पद्धतीचं हे बॅटल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. ओ हो, दिशाहीन बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा जरूर पंचांकडून देण्यात येईल. पंकजने थोडासा वेगळा एक आराखडा आखला होता या मुकेश बामजी यांच्या विरोधामध्ये, की पायांवर बॉल मारायचा, की जेणेकरून LBW किरण मुकेश बामजी यांचा फुटवर्क थोडासा कमी जाणवते नेहमीप्रमाणे. सो कदातरी एक वेगळी कदाचित पायावर बॉल मारला तर LBW सोबत बाद होऊ शकतील. आशिषचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली विकेट किपिंग. पुन्हा एकदा पायावर बॉल टाकलाय. फाईनल क्षेत्रामधून चेंडू बॅकवर्ड स्कोअर लेगला रिजनमध्ये ट्रॅव्हल झालाय. सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 विकेट्स आलेल्या. आदेश पाटील अजूनही मैदानामध्ये आहेत. मैदानाच्या बाहेरून बरीचशी सूत्र हलवली जात आहेत. ती सूत्र आमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. सो इट्स ऑल अबाउट माइंड गेम, इट्स ऑल अबाउट प्लॅनिंग अँड इट्स ऑल अबाउट एन्जॉयमेंट. ही टुर्नामेंट एन्जॉय करण्यासारखीच आहे, मनमुराद आनंद लुटण्यासारखीच आहे. अक्षी साखर प्रीमियर लीग 2025. ओ हो, तेच तर्रार भन्नाट वेगाचा बॉल आहे. थोडासा बाहेरून आलाय. फलंदाज शफल झाले नव्हते. सो दॅट्स वाय पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. योग्य डिसिजन आहे. पंकजला सुद्धा माहीत होतं की अगदी थोडासा बाहेरून आलेला आहे. आशिष नाकवा सुद्धा बघा डोक्याला हात लावत आहेत. मुकेश बामजी यांनी जर षटकार लगावला तर उलेश नाकवा यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राईज आहे. सो इट्स ऑल अबाउट प्राईज. पण प्राईजलेस बॅटिंग सुद्धा करावी लागेल, कारण ज्या पद्धतीने दोनही संघांचा खेळ आपण पाहतोय. पंकज पुन्हा एकदा. पंकजने टाकलाय स्तंभ मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहे, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय षटकार, सिक्सर. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. शांत वातावरण आहे. दुपारचं सत्र आहे. म्हणजे आज रविवार म्हटला की आज साखर कोळीवाड्यातील काही ग्रामस्थ ना चिकन मटनच्या शॉपवर गेले असतील, पण काही अगदी कोळी लोक आहेत ना की ते समुद्रामधून आपले फोन केले असतील, काय रे सुरमई भेटली का, पापलेट आहेत का, कलेट आहेत का. सो या गोष्टींना सुद्धा बरंचसं उदाहरण असतं ना. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना, की कारण कोळी लोक मच्छी खाण्यासाठी जाणले जातात. मग भाजी त्यांच्या समोर आली की तोंड वाकडं होतं. घाशाखाली घासच जाई नाही असं मी ऐकलेलं आहे स्वतःने. सो अगदी रेवदंड्याला गेलो होतो कोळीवाड्यामध्ये. अरे घाशाखाली घासच जात नाही. सो मच्छी फार इम्पॉर्टंट आहे, नॉनव्हेज फार इम्पॉर्टंट आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. मुकेश बामजी स्ट्राईक एंडला असणार आहेत. कल्पेश घरत गोलंदाजी मार्कवर या वेळेला आलेला आहे. 2 षटकं समाप्त झालेले आहेत. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो टोटल 22. षटकारामुळे ओव्हर खराब झाले मी पंकजची म्हणेन. ज्या वेळेला 12 धावसंख्या या ओव्हरमध्ये, इट्स ओके. पण पॉवर प्लेची ओव्हर आहे. आय थिंक आय कॅन अंडरस्टँड, कारण मोठा स्ट्रोक एखादा तरी येणारच. कारण ज्या वेळेला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या विविधतेने बॉलिंग करता, कदाचित एखादा चेंडू तुमचा फसतो, डाव फसतो, आणि फसायला सुद्धा पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सुद्धा तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. 22 धावसंख्या, जिथे 3 विकेट्सचं पतन झालं आहे. स्वतः संघ मालक स्ट्राईक एंडला असणार आहेत. कल्पेश घरत हे मास्टर माइंडचा सामना करण्यासाठी राईट हँड राऊंड विकेटने कल्पेश. रिव्हर्स स्वीपचा फटका आहे. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये खेळून काढलाय. आणि काल मुकेश बामजी यांच्यासोबत मी चर्चा केली होती, तर त्यांनी जरूर मला सांगितलं होतं की माझा फेवरेट शॉट हा रिव्हर्स शॉट आहे. मला सरळ आवडत नाही, डायरेक्ट रिव्हर्स उलटा सुलटा हे असं म्हणजे सरळ आवडत नाही मला. म्हणजे रिव्हर्स उलटं सुलटं काय असेल ते मला आवडतं. कठीण काय गोष्टी असतात ते आवडतात.
धावसंख्येमध्ये एकने वाढ झालेली आहे. 23 धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत. जिथे आपण पाहतोय आदेश पाटील स्ट्राईक एंडला फिल्डिंग चेंज केली जाते. डीप स्क्वेअर लेगला आणलं जातं आहे. डीप मिड विकेट आहे. वाईडिश लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आहे. डीप कव्हर आहे. डीप शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे. शॉर्ट कव्हर पॉईंट आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे. शॉर्ट फाईंड लेग आहे. या बॉलचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल स्लॉक स्वीप केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईन आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू फरार. षटकार. कमोती ग्रुप आणि सन्माननीय उलेश नाखवा यांच्या माध्यमातून साकारित होणारी एक स्वप्नवत स्पर्धा या मैदानावर दिनांक 18 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्या स्पर्धेचं नाव साखरगाव कोळीवाडा प्रीमियर लीग साखरगाव कोळीवाडा चॅम्पियन ट्रॉफी. ही स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे. चला बॉल गेला असेल तर नवीन बॉल घ्या. आणि ही स्पर्धा 32 संघांच्या समावेशामध्ये असणार आहे. सर्व खेळाडूंना लवकरच लिंक शेअर केली जाईल. त्यामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी समावेश घ्यावा अशी उल्लेशदादांकडून या ठिकाणी एक विनंती आलेली आहे. साखरगावाच्या हिस्ट्रीमध्ये या मैदानाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या या हिस्ट्रीमध्ये या मैदानावर कधीच नाईट मॅचेस झालेल्या नाही आहेत. सो हे इम्पॉर्टंट राहणार आहे. आदेश पाटील षटकार आलेला आहे. या वेळचा बॉल आपटलाय. बॉल बॅकफूट पॉईंट आणि पॉईंट रिजन मधून खेळायचा होता. बॅकफूटला जाऊन पंच करायचं होतं. कट करायचं होतं. प्रयत्नामध्ये अपयश आलेलं आहे. स्पर्धेमधील 500वा डॉट बॉल आलेला आहे. शुभमचं कौतुक करेन की ज्या पद्धतीचं अपडेट त्याच्याकडून आम्हापर्यंत पोहोचतंय. सो येणाऱ्या काळामध्ये त्याची सुद्धा स्कोरिंगच्या माध्यमातून भरभराट हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. स्टंप टू स्टंप. ओहो हो बॅटला लागला नंतर पायाला लागला. बघा आशिष नाखवांनी आदेश पाटील ची कॅच सोडली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कोणाकडून? विनायक पाटील यांच्याकडून. 3 बॉलला 3 आदेशने मारले तर प्रणित गुरव ना डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोअर मध्ये कल्पेश घरत हे स्वतः अडवत आहेत. बघा अनुभव आहे. पुराणा चावल घासून पुसून अगदी तापून हा चेंडू हा अगदी वेगवेगळ्या पद्धतीने टाकतो. विविधतेने टाकतो. षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. आदेशसाठी यावेळचा बॉल आदेशने पुन्हा एकदा फिरवलाय मिड विकेटच्या दिशेला. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. कम ऑन डीजे. पाटीलने जर लगातार 3 षटकार ठोकले तर प्रणित गुरव यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आहे. टोटल स्कोर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा. या ओव्हरमध्ये 13 आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 10, 12, 13. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट, तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणतीच नाही. सो एकदा वाढताना पाहिलं, एकदा कमी होताना पाहिलंय. 3 ओव्हरची समाप्ती झाली आहे शुभम. आणि ज्या पद्धतीने अगदी दुपारचं सत्र स्प्रे रेली स्प्रे लाबेश स्प्रे घेऊन जा. वहिनीला मेसेज नंतर करा. बघा ना अक्षय, तुम्हाला सुद्धा कंप्लेंट केली असेल वहिनीने की एवढ्या उन्हामध्ये जात आहे, काळे पडलात तर मग परत फेशियल वगैरे करायला जायला लागेल. तेवढा वेळ तुमच्याकडे आहे का? ओके. लग्न झालं, मुलं झाली, त्या तिथे प्रेम संपत नाही. प्रेम वाढत जातं. पण आपल्या बायकोला नेहमी वाटत असतं की आपला पार्टनर हा नेहमी हँडसम दिसावा, 4 चौकात उठून दिसावा. दिसणारे व्यक्तिमत्व म्हणजे अक्षय मुंडे, ज्यांना केतन म्हात्रे म्हणून संबोधलंय. अगदी साखर गावाने ही पदवी दिलेली आहे. ती अगदी पदवी काय कामाला आली नाही मी तर म्हणेन, पण ठीक आहे. केतन म्हात्रेचं नाव दिलं हे फार महत्त्वाचं आहे. एका मोठ्या प्रतिष्ठित खेळाडूचं नाव दिलेलं आहे. सो
35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. म्हणजे मी तर शुभम म्हणेन की ज्या पद्धतीचा विकेटचं पतन झालं होतं तदनंतरच्या काळामध्ये आदेशने डाव सावरला आणि चॅम्पियन ट्रॉफी पॉवरफुल असणार आहे. का नसणार आहे? उल्लेश नाकवा सोमोती ग्रुप जर त्यांच्या पाठीशी असेल ना, आयोजक जर असतील ना, तर का नसणार आहे? ऑर्डर सुद्धा दिलेली आहेत. मैदानाचे डेकोरेशन कोण करणार, लाईव्ह कोण बघणार, समालोचक कोण असणार, विकेट कोण बनवणार, विजेत्या संघाला काय मिळणार, मॅन ऑफ द सिरीजसाठी काय असणार, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डरसाठी काय असणार, सर्व काही सेट आहे. थोड्याच दिवसात या स्पर्धेची खेळाडू रजिस्ट्रेशनची प्लेयर रजिस्ट्रेशनची लिंक तुमच्यासोबत पोहोचवली जाईल. उल्लेश नाकवा यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म सर्व खेळाडूंना देण्यात येत आहे. कौतुक करेन आणि आभार सुद्धा व्यक्त करेन. त्याचबरोबर सोमोती ग्रुपचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण एक ग्रुपमध्ये जवळजवळ 15 ते 20 मेंबर सुद्धा असतील. 7 मेंबर आहेत. सो आय थिंक 7 मधील 8 मधील मेंबर म्हणजे 8 मेंबर 800 लोकांपेक्षा कमी नाही आहेत. सो ब्रँड इज ब्रँड. ही स्पर्धा एक ब्रँड आहे. साखर गावातील कोळीवाड्याचा हा ब्रँड आहे चॅम्पियन ट्रॉफी आणि याच मैदानावरती होणार आहे. सो चौकार षटकारांनी हे मैदान पुन्हा एकदा फुलणार आहे. 3 षटकांची समाप्ती झाली. अक्षय आपण मॅचमध्ये जाऊया ज्या वेळेला पंकज नाकवा गोलंदाजी मार्कवर आला आहे. पंकज नाकवासाठी उल्लेश नाकवा यांनी लगातार 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं प्राईज लावलेलं आहे. पण त्याच्यासमोर आदेश ने जर 2 षटकार मारले तर त्याच्यासाठी सुद्धा प्राईज लावले. म्हणजे दोन्ही बाजूनी आग लावलेली आहे उल्लेश नाकवा यांनी. यावेळचा बॉल हो जोरात मारलाय. लॉंग ऑफ रिझनमध्ये वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल येणार. म्हणजे मुकेश बामजी यांचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण एक बाजू त्यांनी पकडून धरलेली आहे. म्हणजे नुसती भरभक्कम शरीर अशी नाही, पण बाजू सांभाळण्याची कपॅबिलिटी सुद्धा त्यांच्यामध्ये आहे आणि ते करून दाखवत आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 36वर पोहोचले. जर रिक्वायर ज्या पद्धतीने आपण जर धावांचा विचार केला, हो बॉल आकाशामध्ये अगदी कॅचेस विन मॅचेस ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. कठीण होता, करता आला असता पण प्रयत्न झाले नाहीत. चौकार आलाय. तर फटका आला. म्हणजे जिथे धोका होण्याची संभावना सुद्धा होती, दोनही संघांसाठी धोका पाहायला मिळाला. ॲक्सिडेंट झालेला होता. यावेळेला चौकार आला. यावेळेचा बॉल तेज तर्रार बॉल आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक आल्या चेंडूच्या खाली. तो सुद्धा पकडलेला नाहीये. पंकज नाकवा करेल तर काय करेल. थ्रो पण चांगला फेकलेला नाहीये. रिलॅक्स. कॅचवर येणं फार गरजेचं होतं. मी पुन्हा एकदा अक्षय बेसिक्सकडे वळेन. जे वेळेला गोलंदाजी मार्कवर धावण्यासाठी सुरुवात करतो, ॲज अ फिल्डर म्हणून तुम्ही मैदानामध्ये असाल ना, तर तुम्हाला थोडासा स्टार्ट घेणं गरजेचं आहे. येस, स्कोर सांगतोय. रिलॅक्स, डोंट वरी. 42-42. कारण ओके, पंकजने जर लगातार 2 विकेट्स घेतल्या तर उल्लेश नाकवा यांच्याकडून 1000 रुपये. पण त्याचबरोबरीने आदेश पाटीलने जर 2 षटकार ठोकले तर उल्लेश नाकवा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं प्राईज आलेलं आहे. कोणत्याही फिल्डरने कॅच सोडली आदेश पाटीलची तर 1000 रुपयाची प्राईज आहे विनायक पाटील यांच्याकडून. यावेळचा बॉल हो खोलवर टप्प्याचा बॉल. कव्हर पॉइंट रिझन मधून काय कापून चाललाय. सीमा रेषा पार आलाय. बेमिसाल बेधुंद फटका. चौकार. आलाय. त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राईज आलाय उल्लेश नाकवा यांच्याकडून. या बॉलचा बॉल
गती परिवर्तन परिवर्तन सृष्टि का सबसे बड़ा नियम होता है. मी आधी म्हणालो होतो की तुमच्याकडे फ्रूट सलाड बॉलिंग म्हणजे फ्रूट सॅलडमध्ये काय असतं की कलिंगड असतो, चिकू असतो, काकडी असते, पपई असतो, आंबा असतो, केळा असतो, वेगवेगळ्या पद्धतीचे फळं असतात ना. अननस सुद्धा असतो. कोणीही कॅच सोडली 3000 विनायक पाटील कडून. कोणी कॅच सोडली तर आदेश पाटीलची कोणीही कॅच सोडली तर विनायक पाटील कडनं 3000. कोणीही कॅच आदेश पाटीलची सोडली तर 3000 रुपयाचं प्राइज आहे. आगळं वेगळं पारितोषिक. हा हा फटक्यामध्ये ताकद आहे. क्षेत्ररक्षक आहे, झपोरा मारलाय पण चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मुकेश बामजी यांनी जर षटकार मारला तर थळवरून एक प्राइज आलाय. समर्थ कोळी यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहे तुमच्यासाठी. 4 ओव्हरची समाप्ती झाली आहे. शुभम आमचा काय सांगतो की 52 धावा झालेल्या आहेत. 13 52 म्हणजे 13चा करंट रन रेट चालू आहे. सो सँडी वॉटर स्पोर्ट्सने करून दाखवलंय की आम्ही थोडेसे शांत पवित्रा जरूर घेतलाय. आम्हाला कमी समजण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, हलक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही फिल्डरने कॅच सोडली तर विनायक पाटील यांच्याकडून म्हणजे आदेश पाटीलची स्पेशली मी म्हणतोय, पुन्हा एकदा अधोरेखित करतोय की आदेश पाटील याची कॅच कोणत्याही फिल्डरने हाताला लागून सोडली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज विनायक पाटील यांच्याकडून. आणि जर आदेशने 3 षटकार मारले लागोपाठ आणि आदेश पाटीलने 3 षटकार लगातार मारले तर प्रणित गुरव यांच्याकडून 1500 रुपयाचं प्राइज आहे. काय पारितोषिकांची बरसात पाहायला मिळते. एकेकाळी ज्या वेळेला मी म्हणतो ना की आम्ही एकदम लहानपणी माझे वडील क्रिकेट खेळायचे तेव्हा त्यांच्यासोबत जायचो. अगदी 500 रुपये ते 1000 रुपये प्राइज असायचा मॅक्सिमम मी पाहिला होता त्यांच्यामध्ये. पण आता तो एक षटकारासाठी चौकारासाठी शुभम दिला जातो. शुभम सुद्धा बऱ्याच मॅचेससाठी ॲज अँड 12th मॅन म्हणून बऱ्याच वेळा जातो, अजून सुद्धा जातो. आणि शिकलाय, बरंच शिकलाय तो की ज्या पद्धतीने 12th मॅन गेलाय, स्कोरिंग शिकलाय आणि ॲज अन प्रोफेशन म्हणून त्याने ॲज अ स्कोरर म्हणून प्रोफेशनल स्कोरर म्हणून त्याच्याकडे अलिबाग तालुक्यामध्ये पाहिलं जातं. आणि आदेश पाटीलची कॅच कोणीही घेतली तर श्याम गण यांच्याकडून 3000 रुपये. कॅश घ्या, कॅश सोडा, 3000 मिळणार. प्रयत्न करा. शेवटची ओव्हर आहे. बॉस 80-555 पंकज नाकवा. चला पंकज नाकवा स्पीडअप करायचा आहे. मुकेश बामजी स्ट्राईक एंडला आहे. समर्थ कोळी यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे थळवरून. आम्हाला फोन येतोय समर्थ दादांचा, मुकेश दादांसाठी प्राइज लावायचं पण रिव्हर्स शॉट मारायला कदाचित जाऊ शकतील. बघा त्यांचे बायसेप अगदी या खेळाडूच्या पाया एवढे आहेत. सो कदाचित काहीतरी वेगळं पण पाहायला मिळेल. गती परिवर्तन अगदी पाहायला मिळालं. वाईड यॉर्कर सिंगल आलेली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 38 सर्कलमध्ये सिंगल आलेली आहे. धावसंख्या 53 धावा. आता मुकेश बामजींनी 6 मारला तर उलेश नाकवा यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. ओ हो अगदी पहिल्या ओव्हरपासून या शेवटच्या ओव्हरपर्यंत प्रत्येक पहिल्या बॉलवर सिंगल आलेली आहे. आमचे अपडेट करणारे स्कोरर सुद्धा हे सांगतायत. स्ट्राईक एंडला आदेश आलेले आहेत. आदेशने खूप चांगली इनिंग साकारित केलेली आहे. स्वतः टीम लीडर आहेत. आउटसाइड ऑफ स्टंपला कदाचित बॉल येऊ शकेल. काय घडेल या मॅचमध्ये. आडवा बाटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 से ज्यादा नहीं मिलेगा, मिल सकता है अगर दूसरा रन देने का प्रयास होगा. ओ हो मुकेश बामजी मैदानाच्या बाहेर.
बडे मिया गए और छोटे मिया मैदान में आए. काय नाव आहे यांचं? गौरव बामजी. स्टायलिश म्हणजे गौरव बामजी फिल्डिंगला गॉगल शिवाय कधीच उतरताना मी पाहिलेले नाही आहेत. आज गॉगल काढून आलेत. सो हे सुद्धा एक वेगळं चित्र आणि वेगळं रूप त्यांचं पाहायला मिळालेलं आहे. अगदी गौरव यांच्यासाठी सासूरवाडीवरून पारितोषिक आलेलं आहे. कुडाळवरून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. या बॉलचा बॉल गोलंदाज ऋतिक मुछावरचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करतोय. आदेशसाठी पुढील बॉल. यावरचा बॉल फसवलाय इथे पंकजला सुद्धा. पण स्ट्राईक रोटेट झाले हे फार महत्वाचं आहे आणि हे गरजेचं होतं. आता धाव घेण्याची गरज होती का? तर नव्हती. कारण आदेश जितके चेंडू खेळेल ते फार महत्वाचे आहेत. परंतु मी म्हणेन फलंदाजीसाठी आलेला गौरव बामजीला सुद्धा हलक्यात घेऊ नका. नाद करायचं नाही आहे. प्रशांत तांडेलने कॅच पकडली तर प्रत्येक त्याच्या कॅचसाठी 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे कौस्तुभ वाटकर यांच्याकडून. गौरव स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाजाची सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल टाकलाय. बॉल आकाशामध्ये गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सासूरवाडीवरून पारितोषिक लावल्यानंतर मी जिंकणारच. षटकार. आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या उसळी घेऊन गेलेली आहे. 61. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 2 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. व्हॉट विल बी हॅपन? ओ हो 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 हो. येस, क्लिअर चेक केलं जाईल पंकज. पहिलं एक्साइटमेंट लेवल इज हाय आम्हाला पाहायला मिळाली. पण चेक केलं जाईल रनआउट कोण आहे. सो पंचांना मी विनंती करतो. पंच आहेत? येस पंच प्लीज. सर आता क्रुशल डिसिजन आहे. आदेश पाटील आउट आहे की गौरव आउट आहे? वाईटचा रिव्ह्यू घेतलाय दोनही टीमने. एक अंपायर रिव्ह्यू आहे आणि एक बॉल सॉरी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. एकदा वाईट सुद्धा चेक करा. 5वा बॉल आहे. डिसिजन चेक. पण हृदयाचे ठोके बघा म्हणजे एवढ्या जोराने. काही जण वेगळा अर्थ काढतील त्यामुळे वाजवलं नाही तर फार बरं होईल. अक्षी साखर प्रीमियर लीग 2025 पर्व 4. अगदी दुपारची न्याहारी घेऊन आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आज सर्वजण नाखवा ब्रदर्स पाहायला मिळतात. सर्व प्रफुल्लजी मानकर असतील, त्यानंतर रश्मीनजी गुरव असतील, सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, त्याचबरोबर सँटी दादा असेल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कारण हे अतिथी आहेत, यांचं स्वागत करणं फार गरजेचं आहे. मग राजेश नाखवा असतील, जनार्दन नाखवा असतील, या सर्वांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. काय घडलंय? इट्स अ क्रुशल. अंपायरना गाईड करू नका प्लीज प्लीज. ते डिसिजन देतील. सो डोंट वरी. अगदी या भैयाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. मॅचेस कुठेही असू द्या, भैया आपली मलाई घेऊन प्रत्येक मैदानावर अगदी प्रत्येकाचं तोंड गोड करण्यासाठी जातो. फक्त फरक एवढाच आहे, पैसे देऊन ती मलाई घ्या, फुकट घेऊ नका. कारण एखादा मेहनत करतो. गौरव बामजी यांनी जो षटकार ठोकला तो त्यासाठी स्वयं बामजी यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आलंय. गौरव बामजीला स्वयं बामजीकडून 61 धावा झालेल्या आहेत. शुभम, एवढा क्रुशल डिसिजन आहेत. एका बॉलवर 2 वेळा चेक करायला लागते. 2 गोष्टी चेक करायला लागतात. वेदर इट इज रनआउट, बट रनआउट कोण आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. रनआउट आहे आय नो, बट कोण आहे? आदेश आहे की गौरव आहे? आय थिंक मोस्ट प्रोबॅबल ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, डिसिजन आल्यावरच मी सांगेन.
मैदानामध्ये अगदी सगळ्यांची नजरा आमच्या टेक्निकल टीम कडे आलेली आहे. वेट 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 8 नंबर जर्सी कोणाची आहे? आदेशची. आदेश बाद आहे आणि व्हाईट बॉल नाहीये. एकदा जोरदार टाळ्या आमच्या टेक्निकल टीमसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. अक्षय, कारण 2-3 गोष्टी चेक करायच्या होत्या. 2-3 जण होते आणि 2 रिव्ह्यू एकदा झालेत. सो या स्पर्धेमध्ये सुद्धा एक पहिली गोष्ट दादा असेल की ज्या पद्धतीने शेखर सर सुद्धा थोडेसे सरप्राईज झाले की 2 डिसिजन एकदाच चेक करायला लागले. इट्स ओके, घडतात गोष्टी आणि घडायला सुद्धा पाहिजेत, त्याशिवाय अनुभव सुद्धा मिळत नाही. आणि 61 धावा आहेत. फलंदाज बाद झालेत. गौरव स्ट्राईक एंडला आहेत आणि शेवटचा बॉल स्कोर कार्डवर येणं बाकी आहेत. 61 धावा. शुभम, यदा कदाचित या चेंडूवर मोठा फटका आला तर या चेंडूवर येणाऱ्या धावा या सेकंड इनिंगमध्ये नक्कीच टर्निंग पॉइंट ठरू शकतात. मी पुन्हा एकदा उल्लेख करतोय, हा चेंडू दोनही संघांचं भविष्य या स्पर्धेमधील ठरवू शकतं, कारण 60+ ऑलरेडी धावा झालेल्या आहेत. गौरव वामजी स्ट्राईक एंडला आहेत. सासरे बुवा बबल्या यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आलंय षटकार ठोकला तर गौरव बामजी यांच्यासाठी. बघा, सासरे बुवांचं भरपूर प्रेम दिसतंय. अगदी वहिनींचा हात हातात देत असताना सांगितलं होतं की सांभाळ नीट कर, पण आज षटकार मार सुद्धा सांगतायत. यावेळचा बॉल ओ हो स्लोवर 1 टाकलाय. फाईनल क्षेत्रामधून बॅकवर्ड स्कोअर लेगला रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धारातीर्थी पडलेले आहेत. 62 धावा झालेल्या आहेत. प्रदीप सर, जिंकण्यासाठी 63 धावांचं आव्हान असणार आहे. या स्पर्धेमध्ये अगदी एवढी बक्षिसं लागतायत ना प्रदीप सर की कॉमेंट्री करायला मिळत नाही, पण मजा येते. आणि हे गरजेचं आहे ना की एखाद्याला, म्हणजे आपण असं म्हणत नाही की कोणाला डिमोटिवेट केले जाते, प्रोत्साहित केले जाते, मोटिवेशन मिळालं जाते, कारण प्रत्येकाचा हौसला बुलंद करायला पाहिजे. कारण नॉकआउटचे मॅचेस आहेत आणि अक्षी साखरमध्ये आलात आणि बक्षिसांची खैरात झाली नाही झाली तर आपल्याला टकलं करून घरी जायला लागेल. सो या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ना. 63 धावांचं आव्हान आहे निर्धारित 30 चेंडूंमध्ये. आव्हानाकडे तुम्ही कसं पाहताय? 5 ओव्हर 63 धावा की 5 ओव्हर 63 धावा की 30 चेंडू 63 धावा? ओव्हर टू यू. चौथं ज्याचा आहे आम्हाला सर्वांना गर्व. आज मात्र ठिकाणी नॉकआउटची ही मॅचेस पाहतोय. सुपर 8चा हा
थरार अनुभवतोय आपण. खऱ्या अर्थाने सुपर 8मधील शेवटचा मॅच आहे, परंतु तेवढाच खूप अगदी ताकदवान ही लढत आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. एका बाजूला आपण बॉस फायटर साखर आणि त्याच्या विरोधामध्ये शँडी वॉटर स्पोर्ट्स साखरला पाहतोय. तर खऱ्या अर्थाने टॉस जिंकले बॉस फायटर या संघानं. त्याने निर्णय घेतला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. फलंदाजीसाठी पाचारण केलेले ते म्हणजे सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाला. तर वॉटर स्पोर्ट्स संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना धावा जमा केल्या त्या म्हणजे 62. म्हणजे स्पर्धेचा नियम आहे की आपल्याला कंपल्सरी धावा चेसिंग करायच्या आहेत. 63 धावांचं या ठिकाणी आव्हान आहे. हा 63 धावांचं आव्हान पार होणार का? कारण एका बाजूला आपण पाहिलं आदेश पाटील आहे, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पंकज नाकवाला पाहतोय. ही तुल्यबल्य लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र आपण पाहिलं 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॉस फायटर संघाचा सरसेनापती आणि खऱ्या अर्थाने साखर कोळीवाड्याचा हार्दिक पांड्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंकज नाकवा आणि त्या साथीला जर पाहिलं तर मात्र कल्पेश गरतला आपण त्या ठिकाणी पाहतोय. अगदी गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं ना, एक बऱ्याच वर्षाचा अनुभव, अगदी लेदर क्रिकेटपासून तो टेनिस क्रिकेटपर्यंत एक बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्याला मास्टर माइंड म्हटलं जातं नितीन सारंगला आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थाने सलामीला आला होता, अगदी सोस्त्यामध्ये पास झाला, मात्र अजूनही त्याच्याकडे गोलंदाजीचा खऱ्या अर्थाने तोफखाना आहे. या 63 धावा रोखण्याची क्षमता आहे. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होतोय. पारितोषिक आलंय पहा. अगदी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल झाल्यानंतर जर पहिला चेंडू हो अगदी ब्लॉक होल पद्धतीचा ब्रह्मास्त्र वापरला गेला आणि त्याला सन्मान देखील दिला गेला. चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा खरपूस समाचार का. या ठिकाणी कॅश प्राइज झाले सन्मान्य उलेजी नाकवा यांच्या माध्यमातून. जर विकेट घेतला किंवा षटकार मारला तरी देखील दोन्ही खेळाडूंसाठी या ठिकाणी कॅश प्राइज झाला आहे. अगदी 2 षटकारांसाठी कॅश प्राइज आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला आहे. स्क्वेअर कटचा अगदी फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र शरीरापासून बराचसा चेंडू दूर राहिला. अवे फ्रॉम द बॉडी. धावसंख्या मात्र अवंताने पुढे सरकले असताना धावेचा श्री गणेशा आलाय. पहिली धाव धावपळकावरती लगावली जाते. आदेश पाटील वाईट. पुन्हा एकदा दिशा भरकटलेली पाहायला मिळतो. ही रणनीती देखील असते अक्षयची कधी कधी एखाद्या गोलंदाजाची, असे बरेच वेळा पाहिलंय. मात्र आज खऱ्या अर्थाने सरसेनापतीला या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पंकज नाकवा एक चांगला मातबर खेळाडू आहे. त्याच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. बऱ्याचशा लीग त्यांनी खेळलेले आहेत. तेवढाच अनुभवी गोलंदाज. अगदी ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती कंट्रोल. हे होतं फलंदाज आला. साखर कोलीवाडा चॅम्पियन लीग एक चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भेटीसाठी येत आहे. नितीन सारंग पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेत. अगदी बोटा फिरवली होती, मात्र पुन्हा एकदा बिग 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 युद्ध षटकार. मात्र वेळ घेतली आणि खऱ्या अर्थाने सेट देखील झालंय. पंकज नाकवाच्या बॅटमधून आता मात्र आक्रमक रूप धारण झालंय. या ठिकाणी पाहिलं अगदी शैलीदार फटके पाहायला मिळाले. उथुंग 2 षटकार आले. जे उलेजी नाकवा यांनी कॅश प्राइज लगावलं होतं ज्या 1000 रुपयाचा 2 षटकारांसाठी, त्याचं देखील मानकरी ठरलंय. नक्कीच मी एकच म्हणेल, सर्वच नाकवा सारखेच असतात असे म्हटलं जातं, परंतु या साखर कोळीवाड्यामध्ये जर पाहिलं ना तर नाकवा हे नाव अपवाद असेल. मध्ये उल्लेजी नाकवा असतील, श्यामगण असतील, त्यानंतर प्रफुल्ल नाकवा असतील, असे बरेचसे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. हो बोटं फिरवली गेली. अगदी ब्रह्मास्त्र वापरलं होतं. आपण जर पाहिलं अगदी घुसून खेळण्याचा प्रयत्न देखील राहिला होता. तदनंतर मात्र या ठिकाणी पहा कोणतीही धाव मात्र या चेंडूवरती आलेली पाहायला मिळत नाही. डॉट चेंडूचे सांगताच झाले. धावसंख्या मात्र पहिली धाव पलकावरती तर 14 धावा आपण धावपळाकडे पाहतोय. 63 धावांचा पल्ला गाठाचा आहे.
पुढे सरकत असताना फुटवरचा वापर केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं केदारलाल आहे. अगदी चांगल्या दर्जाचा त्यांच्यामधून आपण कबड्डीचा खेळ पाहिला. प्रो कबड्डी या स्पर्धेमध्ये यांना नेहमीच आपण खेळताना पाहिलं. आज मात्र क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये चांगला खेळ खेळत आहेत. चेंडूला अडवलं गेलं. कव्हर रिझनमध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षक. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी जमिनीला आपण पाहिला तर गुदगुद्या करत अगदी त्याच रिझनमध्ये गेला. क्षेत्ररक्षक देखील तोच राहिला केदारलाल. चेंडूला अडवलं गेलं. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्येचा विचार केला तर धावा मात्र आपण पाहिल्या. पुढे सरकत असताना 16 धावा षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावसंख्या मात्र आपण पाहिली धावपळकाती. पहिल्या षटक समाप्तीनंतर 16 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. 63 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पाहिला तर मात्र 16 धावा धावपळकावरती. कैलासवशी लक्ष्मी नाकवा यांच्या स्मरणार्थ प्रत्येक षटकारासाठी पंकज नाकवासाठी कॅश प्राइज आलंय 500 रुपयाचं. कैलासवशी लक्ष्मी नाकवा यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय. त्यांच्या स्मरणार्थ पारितोषिक आलंय पंकज नाकवा यांच्यासाठी षटकारांसाठी. मात्र या ठिकाणी पहा 16 धावा तर पहिल्या धाव षटकामध्ये आल्यात. म्हणजे खऱ्या अर्थाने पाया मजबूत रचला गेलाय. जर पाहिलं पंकज नाकवाच्या माध्यमातून ज्याचे 2 उत्तुंग षटकार आलेत. आता या ठिकाणी पहा आणखीन एक कॅश प्राइज झालंय. आदेश पाटील यांनी जर प्रत्येक विकेट घेतला 500 रुपयाचे कॅश प्राइज विनायक पाटील यांच्या माध्यमातून आले. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज विनायक पाटील यांच्या माध्यमातून. सबसे कातिल आदेश पाटील मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2. ओ गॉड द बिहाइंड. आपटी बॉम्बचा वापर केला. चेंडूला आपटलं गेलं. बाउन्स झाला आणि खऱ्या अर्थाने हॅट्रिकसाठी 2000 रुपये. पहा जसा जसा ही मॅच अगदी संघर्ष चालू झाला. रोमांचक स्थितीमध्ये ही मॅच पाहायला मिळतोय. प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक चेंडूसाठी नाही ठिकाणी पैशाची उधळण पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने सातत्याने आपण साखर कोळीवाड्यात हे नेहमीच पाहिलंय. अगदी पैशांची उधळण. पहिला आदेशने जर विकेट प्राप्त केली गेली हॅट्रिक प्राप्त केली तर मात्र प्रणित गुरवकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पहा या ठिकाणी आम्हाला समालोचन कमी आणि खऱ्या अर्थानं बक्षीस जास्त जाहीर करावे लागतोय. आदेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. हो गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. आधीचा चेंडू पहा थोडासा गुडलँड स्पोर्टला चेंडू आदळला गेला. त्या ठिकाणी विकेट प्राप्त केली गेली. दुसरा चेंडू या ठिकाणी पहा थोडंसं डॉट आलं. त्याचप्रमाणे डीजेवाले आमचे पृथ्वी यांच्यासाठी खऱ्या अर्थाने 500 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. एकच नाम उलेजी नाकवा. हो हो स्टँड अँड डिलीव्ह. आकाशाला गवसने घेणारा गगनचुंबी गगनभेदी षटकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहिल्या 22 धावा.
आदेश पाटीलवरती हल्ले व्हायला लागलेत, परंतु एस टीच्या पाठीमागे पाहिला अगदी मास्टर माइंड नितीन सारंगला पाहतो एस टीच्या पाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला आहे. धावसंख्येचा विचार केला तर मात्र सिंगलने कंप्लीट केली जाते. 23 धावा धापळकावरती. आता मात्र या ठिकाणी ना अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून शांत खेळी करतोय पंकज नागवा. त्याला माहिती आहे मला विकेटवरती राहणं किती महत्त्वाचं आहे, त्याच्याकडे क्षमता आहे आणि आज खऱ्या अर्थाने सरसेनेपती आहे, कर्णधार आहे. मग त्याच पद्धतीची भूमिका त्याला बसवावी लागणार आहे. परंतु मी या ठिकाणी एकच म्हणेल, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मातीने एकी केली तर खऱ्या अर्थाने वीट बनते, विटेने एकत्र आले तर त्याची भिंत बनते, भिंतीने एकत्र आलं तर घर बनतं. तर खऱ्या अर्थाने आपण 7 जण एकत्र येऊन का नाही साखर कोळीवाडा चॅम्पियन ट्रॉफी भरूया आणि खऱ्या अर्थाने उल्लेजी नाकवा यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या या एप्रिल महिन्यामध्ये जी साखर कोळीवाडा चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भेटीसाठी येत आहे. चेंडू मात्र या ठिकाणी पाहिला तर डॉट आलाय. धावसंख्येचा विचार केला 23 धावा. 19 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. सामना तसा समांतर अगदी दोन्ही संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. आदेश पाटील पुन्हा एकदा गोलच्या ट्रॅकवर सज्ज झालाय. हो या ठिकाणी पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता, बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाही. मात्र या ठिकाणी एक बॅकअप करण्याचा प्रयत्न राहिला आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र पंकज नाकवा पहा किती शांत खेळतोय, ज्या पद्धतीने सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेत, चांगल्या अगदी या ठिकाणी माइंडसेट करून खेळ करतोय. त्याला माहिती आहे की आदेश पाटील देखील आपल्या संघ आपल्यावरती हावी होण्याचा प्रयत्न करतोय. षटक क्रमांक दुसरं मात्र संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावफलकावरती तर 1 बाद 24 धावा धावफलकावरती. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जाऊया डीजेकडे, कारण डीजेसाठी कॅश प्राईज झाले उल्लेजी नाकवा यांच्या माध्यमातून. डीजे 500 रुपयाचे कॅश प्राईज झालंय. क्या बात आहे, धन्यवाद. या ठिकाणी पहा आम्हा समालोचकांसाठी देखील या ठिकाणी कॅश प्राईज झालं आहे सन्माननीय उल्लेजी नाकवा यांच्या माध्यमातून. धन्यवाद सर, असंच आपलं प्रेम आमच्यावरती असू द्या. नेहमीच नक्कीच ना सलाम याद रखना, ना पैगाम याद रखना, बस नाम याद रखना, उल्लेजी नाकवा. नक्कीच या ठिकाणी समालोचक मी स्वतः प्रदीप भोईर आणि त्याचप्रमाणे कपिलजी ठाकूर आणि यांच्यासाठी 500 आणि सरोजजी यांच्या तांडेल यांच्यासाठी कॅश प्राईज झाले एकूण 1,500 रुपयाचं, 500 रुपयाचं. धन्यवाद साहेब, असंच आपलं प्रेम आमच्यावरती असू द्या. खऱ्या अर्थाने हे आपल्या कोळी समाजामध्ये एक नाकवा ही मोठी पदवी असते आणि तेच खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहतोय. धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 24. षटक क्रमांक 3 सचिन राणे आलाय गोलांच्या ट्रॅकवर. 1, 2, 3 जर्सी नंबर, सर्वांच्या जर्सीवरती नंबर तोच आहे. ओहो क्या बात आहे, या ठिकाणी गिरकी घेतले आणि गोलंदाजाची फिरकी देखील या ठिकाणी घेतली. चेंडू सीमा पार, षटकार. धन्यवाद डीजे. जर ही अक्षी साखर प्रेमी लीग पॉवरफुल होतोय तर खऱ्या अर्थाने साखर कोळीवाडा चॅम्पियन ट्रॉफीचं आयोजन काय पद्धतीचं असेल.
क्या बात आहे. या ठिकाणी पहा बक्षिसांची खैरात कैलासवासी लक्ष्मी नाकवा यांच्या स्मरणार्थ कॅश प्राइज आलंय. प्रत्येक षटकारासाठी पंकज नाकवांसाठी हार्दिक पांड्या चालतोय चालतोय चेंडू अगदी आकाशाला गवसणी घेणारा चेंडू सीमा पार पावर आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. हो अगदी पाहाला या ठिकाणी दुर्वेश गणगण 1000. अगदी अकोट टप्प्याचा चेंडू होता. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता मात्र शॉर्ट मिडॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल दा कंप्लीट केली. त्याचप्रमाणे दुर्वेजी गण यांच्याकडनं 1000 रुपये 3 षटकार. ओके दुर्वेजी गण यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ती षटकारांच्या हॅट्रिकसाठी 5000 सन्माननीय आशिषजी नाकवा यांच्याकडून आले आहेत. आदेश पाटील कॅच सोडला. हो हो डान्सीचा डाऊन पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न. ओ क्या बात आहे ब्रिलियंट. आपल्यातून डोळ्याचा पारड फेडणारं क्षेत्ररक्षण अगदी 20 चेंडू 20 धावा. सामना अगदी रोमांचक चाललाय. अगदी चुरशीची मॅच पाहायला मिळतोय. काय या ठिकाणी खेळ चाललाय पहा या मैदानावरती. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाही. संघर्ष केल्याशिवाय जीवनामध्ये कोणीही यशस्वी होत नाही. जोपर्यंत हातोडीचे घाव घेत नाही ना तोपर्यंत तोपर्यंत दगड सुद्धा देव बनत नाही. या ठिकाणी हातोडीचे घाव सोसावे लागतील. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. 13 चेंडू 20 धाव्यांची गरज. मोठा पटका लॉफ्टेड पटका खेळला हवेमध्ये. पात्र क्षेत्रशापासून दूर राहिला. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. स्वतःवरती विश्वास दाखवला जातोय. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली जाते. सचिन राणेचा षटक चांगलं राहिलंय. तर आशिषजी नाकवा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आले दुर्वेश गण यांच्याकडून. आणि जर पंकजचा कॅच पकडला ना तर आदेश पंकजचा कॅच जर सरोज तांडेलनी सोडला तर प्रतीक बांधकर यांच्याकडनं 3000. जर पंकजचा जर कॅच सोडला सरोज तांडेलने जर कॅच सोडला तर मात्र प्रतीक बांधकरनं 3000 रुपये आणि 10,000चा कॅश प्राइज देखील आलाय. आदेश पाटीलने जेल सोडला तर बापरे म्हणजे सामना जिंकवायचा आहे की हरवायचा आहे. बरंचसं काही या ठिकाणी आपल्याला फेरबदल पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपला. 12 मध्ये 19 धाव्यांची गरज आहे. आज मात्र बक्षिसांची कैरात या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं वाटतंय की ही लीग नाही कुठली ती मोठी स्पर्धा चालू आहे आणि खऱ्या अर्थी मोठीच स्पर्धा आहे. 4थं पर्व आहे. नक्कीच आम्हाला साखरकर अक्षीकरांना गर्व आहे. आज मात्र चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण त्यांचं आपण जर पाहिलं ना ब्रीदवाक्य आहे. गावं वेगळी आहेत. प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या आहेत. प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे आहेत आणि त्याच पद्धतीने मात्र एकतेचा हा मैत्रीचं नातं मात्र या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न करतायत. आणि हीच एकी करण्यासाठी आज 4 दिवस या अक्षय साखर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटकारासाठी LP ग्रुप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा आशिषजी नाकवासाठी आलेला आहे. आणि उलेजी नाकवा यांच्या माध्यमातून 2 षटकार जर लगावले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय.
R2 स्पोर्ट कडून जो कॅच घेतला ना त्या R2 स्पोर्टच्या माध्यमात 45 तेच 45 स्पोर्ट्स रोहनजी पटेल यांच्यामधून कॅश प्राईज जो झेल पकडला ना क्षेत्ररक्षकाने त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज झालंय. नाव सांग ना. 1000 रुपये कोणी मारले? अनिकेत नागवा. पाठव मला. आदित्यसाठी या ठिकाणी 45 स्पोर्ट्सच्या माध्यमातून कॅश प्राईज झाली. त्यांनी झेल पकडला तो. 2 षटकांसाठी 1000 रुपये श्यामगण यांच्या माध्यमातून 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज झालाय. बघ कपिल सर या ठिकाणी कॉमेंट्री आपली थांबवायला लागत आहे मात्र आले मांडेकरांचं नक्कीच ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रतिसाद देत आहेत. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी प्रोत्साहित करत आहेत की या ठिकाणी चांगले खेळ तुमच्याकडे नक्कीच झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ह्या मॅच अगदी संघर्षमय झाल्या पाहिजेत. प्रत्येकाचं हे अगदी स्वप्न आहे की मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचायला पाहिजे. मुकेश भामजी यांनी झेल पकडला तर 100 रुपये 1000 रुपये सॉरी आणि आदेश पाटील यांनी हॅट्रिक प्राप्त केली की तर 3000 रुपये उल्लेखजी नाकवा प्रणित गुरव यांच्या माध्यमातून. पहिली धाव मात्र या ठिकाणी घेतली जाते. शॉर्ट स्क्वेअर लेग बॅकवर्ड क्षेत्राच्या रिझर्वमध्ये फटका मारला होता. आता मात्र 11 मध्ये 18 धाव्यांची 11 चेंडू 18 धाव्यांची गरज. 11 चेंडू 18 धावा. पंकज मात्र टीम चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. अगदी शांत समय खेळ करतोय. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार देखील आलेत. सिंगल डबल देखील घेतोय. मात्र एक द्वंद्व युद्ध नक्कीच आपल्याला अक्षयजी पाहायला मिळतोय कारण 2 कर्णधार एकमेकाच्या विरोधामध्ये या ठिकाणी एक फलंदाज धावा जमवतोय एक गोलंदाज धावा रोखतोय. आदेश पाटील हो हो क्या बात है ग्लोरियस शानदार जानदार असरदार चेंडू अगदी LP ग्रुपच्या स्टँडला मानवंदना देणारा षटकार. तदनंतर आपण पाहिलं पठाण बंधूंची जोडी. आता मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अगदी नाखवा या बंधूंची जोडी. एका बाजूला पंकज नाखवा तर आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय आशिषची नाखवा. फुलटॉसमध्ये चेंडू या ठिकाणी झालाय. चेंडू होतोय फरार. मिळतील धावा 4. चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज. LP ग्रुपच्या ज्या पोस्टरला 6 बसला डायरेक्ट तर 5000 रुपये. LP ग्रुपचा जो पोस्टर आहे जर आशिषने फटका लगावला ओ क्या बात आहे क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चेंडू एक टप्पा घेत अगदी सीमा पार चौकार. खेळ करतोय. जर दोघांपैकी कोणी बंधूंनी या ठिकाणी त्या LP ग्रुपला बॅनरला हो हो डॉट चेंडू आलाय. 5000 रुपयाचा कॅश प्राईज आलाय आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी क्रुशियल मोमेंट देखील पहा. 48 धावांवरती खेळ करतोय. 2 धाव्यांची गरज आहे. हाफ शतक होणार का हार्दिक पांड्याचं. आज खऱ्या अर्थाने हार्दिक पांड्या लीगमध्ये खेळताना वाटतं आपल्याला पाहायला मिळणार नाही प्रीमियर लीगमध्ये आजच्या दिवसासाठी. आज देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थाने IPLला सुरुवात झाली कालच्या दिवसामध्ये. RCB आणि KKR मध्ये मॅच झाली. फुल टॉस मध्ये चेंडू अगदी या ठिकाणी साईबाबाच्या मंदिरामध्ये अगदी नतमस्तक होण्यासाठी फिनिशरची भूमिका बजावली. महेंद्रसिंग धोनी स्टाईलने सामना संपवला गेला. हाफ शतक देखील त्याच्या नावावरती राहिलंय. पंकज नाखवा आज मात्र हवा राहिले. हवा हवा पंकज नाखवा हवा.
एवढी बक्षिसे येत आहेत ना की आम्हाला देखील थांबायला लागतोय. तर या ठिकाणी आशेची नाकवा आपण या ठिकाणी यायचं. आशेची नाकवा, आशेची नाकवा, पंकज नाकवा आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. पंकज नाकवा, त्याचप्रमाणे पंकज नाकवासाठी कॅश प्राइज झालं आहे 45 स्पोर्ट्स. ज्यांनी 50 धावा लगावल्या, अपशतक लगावले, त्यांच्यासाठी देखील कॅश प्राइज झालं आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं आहे. आणि नक्कीच प्रेझेंट असल्या बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय केटी आहेत आमचे कपिल ठाकूर सर त्या ठिकाणी तैनात राहिलेत. कपिल सर आज मात्र ना एक वेगळंच या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतोय. सर मी तर म्हणेन हाहाकार. क्रिकेटमध्ये हाहाकार शब्द मी कमी वेळा वापरतो, पण आज हाहाकार वापरलाय. कारण प्रतिस्पर्धी संघ किती ताकदवान असला तरी समोरचा संघ सांगतोय माझ्यात दम आहे तेवढा. आणि साखर गावातील क्रिकेट हे अशा पद्धतीचं उदयास येते ना, अभिमान वाटते. आज मी अलिबागकर आहे म्हणून. आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगू की कालच्या दिवसात एक अशी मॅच झाली की जी मॅच ज्या मॅच मध्ये मेडनवर सुद्धा पाहिली, पण त्या मॅच मध्ये 4 ओव्हरमध्ये 80 धावा बनवल्या गेल्या. एक चेंडू मध्ये 6 धावाची गरज असताना षटकार सुद्धा पाहिलाय. प्रथमतः आपण पंकज नाकवा, येस मॅन ऑफ द मॅच. आणि चारही टीमचे कॅप्टन जर नाही आले तरी चालेल, बट पंकज नाकवाने जीपी केले 45 स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे हाफशतक लगावलं आपल्यासाठी. पंकज नाकवा आपल्यासाठी जीपे केलेला आहे रोहित पटेल यांच्या रोहन पटेल यांच्या माध्यमातून 45 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ओव्हर टू कपिल सर. अजिंक्य हॅलो अजिंक्य, त्याने किती जिंकलेत? 1000 रुपये. 500 रुपये जिंकलेले आहेत. कैलासवासी लक्ष्मी नाकवा यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं. पंकज नाकवाला 500 रुपये कैलासवासी लक्ष्मी नाकवा यांच्याकडून. कल्पेश घरतला 500 रुपये उलेश नाकवा यांच्याकडून. त्यानंतर आदेश पाटीलला 500 रुपये उलेश नाकवा यांच्याकडून. गौरव बामजीला 1000 रुपये सासूरवाडीवरून. गौरव बामजीला पुन्हा एकदा 500 रुपये स्वयं बामजी यांच्याकडून. पंकज नाकवाला 1000 रुपये उलेश नाकवा यांच्याकडून. आणि 3000 रुपये आकाश नाकवा यांच्याकडून. कैलासवासी लक्ष्मी नाकवा यांच्याकडून कोणाला